नमस्कार. विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट परिसरात. आणि जवाहर गेट प्रभागाचे विक्रमादित्य ज्यांना म्हणता येईल असे विलासभाऊ इंगोले आपल्यासोबत आहेत. विलासभाऊ, काय सांगाल, आताचा प्रचार दौरा सुरू असताना कसा काय प्रतिसाद आहे? जुन्या अमरावतीतली आणि खऱ्या अमरावतीतली ही निवडणूक आहे. म्हणजे बघा, परकोटाच्या आतमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून आधीपासून इथे म्हणजे परकोट जो आहे हीच अमरावती होती. आणि आता नव्याने अमरावती जी काही महानगर झालं, विभागीय कार्यालय आपल्या अमरावतीला आहे आणि एवढी डेव्हलपमेंट झाली. परंतु जुना इतिहास या गावाचा असा आहे की परकोटाच्या आतलीच खरी अमरावती म्हणजे. आणि त्या प्रभागामध्ये जुन्या अमरावतीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने, नेत्यांच्या आणि इथल्या थोर सगळ्या, आणि या मातीमध्ये एक वेगळा शक्ती आहे. या मातीचाच गुणधर्म असा आहे की नगरपालिका, महानगरपालिकाच्या नगरपालिकेच्या काळापासून जुन्या अमरावतीच्या लोकांचं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणजे अण्णासाहेब कलोती म्हणा, स्वर्गीय उमरलालजी केडिया म्हणा, हरिभाऊ कलोती म्हणा, जुगल किशोरजी पटेरिया म्हणा, लोकनेते बापूसाहेब कारंजकर म्हणा, सगळे इथले नगरसेवक आधीचे सेवाभावी वृत्तीचे होते. आणि मी सुद्धा या सगळ्यांच्या आशीर्वादाने 6दा महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. महापौर म्हणून काम केलं, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून सगळ्या पदावर काम केलं. माझा अभ्यास आहे. आतापर्यंत आम्ही 1300 पोरांना रोजगार उपलब्ध करून दिला, नोकऱ्या दिल्या, शासकीय नोकऱ्या दिल्या, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, SRPमध्ये, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अनेक पोरं सेटल झाले. आणि आनंदाची गोष्ट आहे की आता तर पोरं सगळे जे नोकरीला लागले हे सुद्धा आपल्या सुट्या काढू काढू इकडं प्रचाराला येत आहे. छत्रपती अवॉर्ड असलेला सुरेंद्र चिखलकर तोही आज आला. अनेक पोरं सगळे रोज येत आहे की आम्ही निवडणुकीमध्ये आमचा प्रचार करत आहे. घरोघरी ते जात आहे, सोबतही फिरत नाही पण ते लोकांकडे जात आहे. उत्स्फूर्त असा लोकांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत आहे. माझ्यासोबत डॉक्टर संजय शिरभाते आहे, सुनीताताई मनोज भेले आहे, नगरसेविका होत्या 10 वर्ष त्या, आणि ललिता सुरेश रतावा आहे. आम्ही सर्व लोकांच्या उपयोगी पडणारे लोक आहोत. म्हणून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजयी होणार आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, सुनील भाऊ देशमुख, आपले खासदार आहे बळवंत भाऊ, सगळ्यांचं तुम्ही आम्हाला सहकार्य आहे, त्यांचे आशीर्वाद आहे. आणि जनता जनार्दनांचा आशीर्वाद असल्यामुळं लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून परकोटाच्या आतमध्ये राहतात. हे जुनी वस्तीच नाही तर संपूर्ण अमरावती. मनपा म्हटलं की विलासभाऊ, काय समीकरण आहे? नाही, याचं कारण असं आहे की मी 1992ला त्यावेळेला नगरपालिका होती आणि महानगरपालिका 1983ला झाली. आणि 83 नंतर 92पर्यंत प्रशासक होते. आणि तेव्हापासून 92ला पहिली निवडणूक झाली. मी 24 वर्षाचा होतो. तेव्हा सर्वात हायेस्ट मतानं मी पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हा मी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार होतो. आणि तेव्हापासून सातत्याने 1993ला मी कर्मचारी अधिकारी संघटनेचा अध्यक्ष सगळ्या कर्मचाऱ्यांनी मला केलं. त्यामुळं मी दोन्ही बाजू नेहमी सांभाळत राहिलो. प्रशासन आणि जनप्रतिनिधी म्हणून संयुक्त काम केलं. कोणत्या कर्मचारी अधिकाऱ्यावर काही संकट आलं तर त्याच्या पाठीशी नेहमी उभा राहिलो. आणि लोकांचे प्रश्न सोडवताना महानगरपालिकेचा आता इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळं ते कामं सहज माझ्या हातून होऊन जातात. आणि जुन्या अमरावतीमध्ये सगळे धार्मिक देवस्थानं भगवंतांनी माझ्याकडून करून घेतले, सगळ्या समाजाचे. म्हणजे आणि सभागृह बांधले, लोक अभ्यासिका बांधली, रस्ते, नाल्या, पाणी, या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु विकास कधी थांबत नसतो. परत नवीन प्रश्न निर्माण होतात, परत ते काम करावं लागते. हे सगळ्या विषय आहे. म्हणजे बघा ना, जुन्या अमरावतीतले दत्त मंदिर असो, हनुमानजीचं मंदिर असो, गजानन महाराजाचं मंदिर असो, श्रीकृष्ण भगवंताचं मंदिर असो, भैरमबुवाचं मंदिर असो, दत्त भगवंताचं मंदिर असो कुंभारवाड्यातलं तिकडं, आणि लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये मी उपाध्यक्ष आहे, सोमेश्वर मंदिरामध्ये आहे ट्रस्टी. हे सगळे भगवंताने, मी निमित्त मात्र आहे, माझ्याकडून करून घेतले. हे
मला स्वतःला याचा अभिमान आहे. आणि एक मंगल कार्यालय बांधलं, मोठं सभागृह बांधलं, जिथं सुखदुःखाचे विनामूल्य कार्यक्रम होतात, कोणी एक रुपया त्याचा घेत नाही. आणि एक अभ्यासिका बांधली, ज्या मला समाधान आहे की खरकाडीपुऱ्यामध्ये गरीब वस्तीमध्ये एक मोठी अभ्यासिका तुम्ही जाऊन बघू शकता, 2 मजली इमारत बांधली आणि त्या ठिकाणी लोक गरिबांचे अभ्यास करतात. तिथं पोलीस झाले, PSI झाले, चांगल्या चांगल्या पटवारी झाले, चांगल्या चांगल्या नोकऱ्या गरिबांच्या मुलांना मिळत आहेत. हा एक माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे की गरिबांच्यासाठी ती व्यवस्था झाली. बापूसाहेब कारंजकरांच्या नावाने निळकंठ मंडळामध्ये मोठं सभागृह बांधलं. सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला सगळ्या जनप्रतिनिधींनी सहकार्य केलं. किती विकासाचे कामं पाडाच वाचा लागते. मग इतका मोठा सगळ्या विकासाच्या कामाचा सगळा आपल्या परकोटाच्या आतमध्ये आणि जुन्या अमरावतीमध्ये आहे. इकडं तालापुऱ्यामध्ये मी एक मोठं सभागृह बांधलं, तिथेही सुखदुःखाचे सगळे कार्यक्रम होतात. एक सुंदर भोलेबाबाची दर्गा मी मौलापुऱ्यामध्ये बांधली, ती दर्गासुद्धा लोक बघायला येतात, इतकी सुंदर बांधली. हे सगळे विकासाचे कामं आहे. आणि एकही रस्ता तुम्ही परकोटाच्या आतमध्ये फिरा, तुम्हाला मातीचा रस्ताच दिसणार नाही. सगळं कॉन्क्रीटचे रस्ते, सगळ्या सुखसोयी उपलब्ध. आणि परकोटाच्या आतमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आमच्या भागामध्ये कधी जातीवाद पाळला जात नाही. सगळे लोक जे काम करणाऱ्या लोकांना निवडून देतात. म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही लोक विजयी होऊ. धन्यवाद. अरे पंजाब, अरे पंजाब, अरे पंजाब, अरे पंजाब.